Welcome to free online classes of physics with Lambor sir. So let us learn about the two concepts, plane angle and solid angle. This plane angle is a two-dimensional concept and solid angle is the three-dimensional analog of this plane angle. So what is that plane angle and solid angle? These are nothing but supplementary physical quantities. So we have studied all the physical quantities which are existing in the nature are classified in two groups, fundamental physical quantities and second group is the derived physical quantities. But there are only two supplementary physical quantities which are nothing but plane angle and solid angle. So let us learn about the plane angle and solid angle. First of all, we will start discussion for the plane angle. So plane angle, just I have clear that it is the two-dimensional angle and it is defined like this. त्याची definition कशी आहे पहा. It is the ratio. It is the ratio of length of an arc to the radius. Arc कशाची असणार? सर्कलची असणार. The ratio of length of an arc of circle to the radius of circle. ह्या दोघांच्या रेशोला प्लेन अँगल असं म्हणतात. लेट अस गो थ्रू द डेफिनेशन ऑफ दिस प्लेन अँगल आणि तो आपण डी थिटाने डिनोट करतो. डी थिटा स्मॉल जर प्लेन अँगल असेल तर डी थिटाने डिनोट करतो आणि इट इज डिफाइंड लाईक धिस. द रेशो ऑफ द लेंथ ऑफ एन आर्क ऑफ सर्कल. आपल्याला माहिती आहे सर्कलला सेंटर असतं, रेडियस असते, डायमीटर असतो, सर्क्युम्फरन्स असते, आर्क असते. तर त्या सर्कलच्या आर्कची लेंथ डिवायडेड बाय द रेडियस ऑफ दॅट सर्कल. जर हा रेशो घेतला तुम्ही तर त्या रेशोला प्लेन अँगल असं म्हणतात. आता या प्लेन अँगलचा फॉर्म्युला कसा लिहिला जाईल पहा. दॅट इज प्लेन अँगल फॉर्म्युल्यामध्ये कसं लिहितात पहा. लेंथ ऑफ आर्क ऑफ सर्कल डिवायडेड बाय रेडियस ऑफ दॅट सर्कल. मग ह्या प्लेन अँगलचं एक्सप्रेशन आपल्याला आता फाइंड आउट करायचं असेल म्हणजे त्याचा फॉर्म्युला जर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला एक सर्कल घ्यावं लागेल, त्याची आर्क घ्यावं लागेल, रेडियस असेल, सेंटर असेल. सो लेट अस ट्राय टू फाइंड द एक्सप्रेशन फॉर प्लेन अँगल. सी हियर. So to find this expression, let us consider the figure in which small arc AB of circle is shown. म्हणजे सर्कलची एक स्मॉल आर्क घेतलेली आहे, त्या आर्कला आपण नाव दिलेलं आहे AB. So let us refer the diagram for that arc. So this one is the diagram. This is the arc. AB is the arc of circle. म्हणजे हे complete circle हे असं असेल आणि त्या सर्कलचं सेंटर O आहे, रेडियस R आहे आणि ह्या आर्कनं सर्कलच्या सेंटर बरोबर जो अँगल सबटेन केलेला आहे, मेड केलेला आहे, तो अँगल डी थिटा आहे आणि या अँगललाच आपण प्लेन अँगल असं म्हटलेलं आहे. And this is nothing but angle subtended by arc AB of that circle at its center. आणि तो अँगल डिफाइन करतो आपण या पद्धतीने. The ratio of length of an arc of circle म्हणजे इथं सर्कलची आर्क म्हणजे AB divided by radius of the circle to the radius of circle. या रेशोला प्लेन अँगल म्हणतात आणि या प्लेन अँगलचा फॉर्म्युला आपण या डायग्राम वरून काढू शकतो. या डायग्राम मध्ये आपण कंप्लीट सर्कल दाखवलेलं नाहीये, त्या सर्कलची एक स्मॉल आर्क घेतली आहे. व्हॉट इज दॅट? AB. आणि या आर्कनं त्याच्या सर्कलच्या सेंटरशी जो अँगल सबटेंड केलेला आहे तो अँगल डी थिटा आहे. सो अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ प्लेन अँगल, प्लेन अँगलची डेफिनेशन काय आहे? प्लेन अँगल इक्वल टू रेशो ऑफ आर्क ऑफ सर्कल म्हणजे लेंथ ऑफ आर्क ऑफ सर्कल डिवायडेड बाय रेडियस ऑफ सर्कल. सो सी दिस प्लेन अँगल, तो स्मॉल प्लेन अँगल आहे म्हटल्यानंतर आपण त्याला डी थिटाने दाखवलंय, इक्वल टू आर्क AB ची लेंथ अपॉन रेडियस OB. OB घेऊ शकता किंवा OA घेऊ शकता. व्हॉट इज द आर्क AB? व्हॉट इज दिस लेंथ? DS is the length. You can see in this diagram. Upon radius R. आणि आपण जसं पाहिलं
की सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीज दोन आहेत, प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल. त्यातील प्लेन अँगलचं याचा युनिट आपण रेडियन घेतो आणि त्याचा सिम्बॉल जो आहे तो RAD, रॅड असं लिहितो. दॅट्स वाय दिस प्लेन अँगल is measured by the unit radian. So plane angle d theta equal to ds upon r, which is the ratio of arc of circle upon radius of circle. आता याच प्लेन अँगल विषयी अजून आपल्याला काय माहिती असते बघूया. त्यातील पहिला पॉइंट म्हणजे तुम्ही प्लेन अँगल डिफाइन करता म्हणजेच अँगल सबटेंडेड बाय आर्क ऑफ सर्कल टू इट सेंटर ऑफ सर्कल. यू कॅन सी, म्हणजे काही पॉइंट्स तुम्हाला प्लेन अँगल बाबत लक्षात ठेवावे लागतील. त्यातला पहिला पॉइंट म्हणजे काय, डी थिटा म्हणजे हा प्लेन अँगल आहे, इज द अँगल सबटेंडेड म्हणजे मेड बाय द आर्क AB ऍट द सेंटर ऑफ द सर्कल. जेवढी ह्या आर्कची लेंथ जास्त असेल तेवढ्या ह्या अँगलची व्हॅल्यू पण तुम्हाला जास्त मिळेल. त्यामुळे प्लेन अँगल is the angle made by arc of circle at the center of circle. आणि हा अँगल कोणत्या SI युनिट मध्ये मेजर करतो आपण, रेडियन सिरीज. SI युनिट ऑफ प्लेन अँगल इज द रेडियन आणि त्याचा सिम्बॉल आहे तो RAD. आणि हा प्लेन अँगल रेडियन मध्ये लिहिताना एक वेगळ्या पद्धतीने लिहिला जातो, सिरीज. अँगल थीटा ज्या वेळेला तुम्ही रेडियन मध्ये मेजर करणार that time it is denoted by theta raised to c, आणि ह्यालाच तुम्ही रीड करू शकता थीटा रेडियन. म्हणजे रेडियन हा वर्ड न लिहिता तुम्ही जरी त्याला पॉवर c दिला तर तुम्ही रीड करायचं थीटा रेडियन. म्हणजे कोणताही अँगल जर रेडियन मध्ये मेजर केला असेल तर तो असा लिहिला जातो. जसं डिग्री मधला अँगल कसा लिहिला जातो, रेस टू 0, आणि त्याला तुम्ही रीड करताना डिग्री म्हणजे 90 डिग्री जरी आपण म्हटलं तर 90 रेस टू 0 लिहायचं, पण रीड करताना 90 डिग्री. तसा अँगल इन रेडियन थीटा रेस टू सी आणि रीड एज थीटा रेडियन. ओके, लेंथ ऑफ आर्क ऑफ सर्कल. आता कंप्लीट सर्कलची जी काय आर्क आहे त्याची लेंथ किती असणार, पूर्ण सर्कल घेतला तर आपण थोड्या वेळापूर्वी AB ही आर्क घेतली होती, स्मॉल आर्क घेतली होती सर्कलची की ज्याची लेंथ होती DS. आता इथं आपल्याला पाहिजे आहे लेंथ ऑफ आर्क ऑफ सर्कल. कंप्लीट सर्कल आहे ना त्याची आर्कची लेंथ पाहिजे, ती कुणा एवढी असेल, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, आणि ती किती असते 2πr. मग आपल्याला आता काय हवं आहे, कंप्लीट सर्कलच्या आर्कनं सेंटर बरोबर सबटेंड केलेला अँगल पाहिजे, हा मोठा अँगल असेल. सो द प्लेन अँगल सबटेंडेड बाय एंटायर सर्कल ऍट इट्स सेंटर काढावं लागेल. व पुन्हा फॉर्म्युला तोच वापरणार, रेशो ऑफ आर्क ऑफ सर्कल डिवाइडेड बाय रेडियस ऑफ सर्कल. मग कंप्लीट सर्कलच्या आर्कची लेंथ किती आहे 2πr. देयरफॉर प्लेन अँगल सबटेंडेड बाय एंटायर सर्कल ऍट इट्स सेंटर, पूर्ण सर्कलची आर्क घ्यायची आणि तो अँगल आता डी थीटाने नाही दाखवला आपण, थीटाने दाखवला का तर हा अँगल लार्ज अँगल आहे. स्मॉल अँगल असेल, स्मॉल आर्क असेल तर त्या ठिकाणी DS आर्क लेंथ दाखवायची आणि डी थीटा प्लेन अँगल दाखवायचा. पण ह्या कंप्लीट सर्कलची आर्क घेतली त्यावेळेला अँगल हा लार्ज होईल, त्यावेळी तो अँगल आपण थीटाने दाखवायचा. इक्वल टू दिस इज द लेंथ ऑफ आर्क ऑफ सर्कल विच इज नथिंग बट सर्क्युम्फरन्स अपॉन द रेडियस ऑफ सर्कल r. इथं r आणि r कॅन्सल झालं तर 2π राहील. आता इथं तो सिम्बॉल आला पण हा जो प्लेन अँगल आहे तो रेडियन मध्ये मेजर केला जातो त्यावेळेला रेस टू c असं दाखवायचं, म्हणजे 2π रेडियन. याचा अर्थ कंप्लीट सर्कलनं त्याच्या सेंटरशी जो काय अँगल सबटेंड केलेला आहे, प्लेन अँगल सबटेंड केलेला आहे, तो प्लेन अँगल किती असतो 2π रेडियन इज द अँगल subtended by entire circle at its center. So this was the first supplementary physical quantity. त्याची डेफिनेशन, त्याच्या फॉर्म्युल्याचं एक्सप्रेशन आणि त्याच्याविषयी आपण हे 4 पॉइंट्स आणखी लक्षात ठेवायला हवे. So let us start our discussion for the second supplementary physical quantity which is the solid angle. See here, solid angle. जसं की हा solid angle d ओमेगा और डी ओमेगा, डब्ल्यू जरी असेल तर याला आपण ओमेगाच म्हणायचं आणि हा ओहम सारखा सिंबल असेल तरी आपण याला ओहम
न म्हणता डी ओमेगा और डी ओमेगा या सिम्बॉलनच यांना लिहिलं जातं. तर मुलांनो, सॉलिड अँगल हा 3 डायमेन्शनल सिमिलॅरिटी आहे ऑफ प्लेन अँगल. म्हणजे तुम्ही आता जो काही प्लेन अँगल विषयीचा स्टडी केला, त्याची डेफिनेशन घेतली, त्याला एक्सप्लेन केला, त्याचा फॉर्म्युला फाइंड आउट केला, त्याच पद्धतीनं सॉलिड अँगलची पण डेफिनेशन आपण घेऊ शकतो, त्याला एक्सप्लेन करू शकतो, त्याचा फॉर्म्युला फाइंड आउट करू शकतो. सो सॉलिड अँगल इज द 3 डायमेन्शनल एनालॉग ऑफ द प्लेन अँगल. एनालॉग म्हणजे सिमिलॅरिटी. प्लेन अँगल हा 2 डायमेन्शनल अँगल आहे. सॉलिड अँगल इज द 3 डायमेन्शनल अँगल आहे. त्यामुळे असं पण म्हटलं इथं सॉलिड अँगल इज 3 डायमेन्शनल एनालॉग सिमिलॅरिटी ऑफ प्लेन अँगल. म्हणजे प्लेन अँगल 2 डायमेन्शनल आहे, त्याच्या बाबतीत जे काय होईल तेच सॉलिड अँगलच्या बाबतीत होईल. 3 डायमेन्शनल एनालॉग ऑफ प्लेन अँगल इज द सॉलिड अँगल. मग याला आपल्याला डिफाईन करता येईल, या सॉलिड अँगलला आपल्याला डिफाईन करता येईल. आणि तो डिफाईन करताना इथं मात्र रेशो असणार आहे. तो रेशो कशाचा असणार तो काळजीपूर्वक लक्ष द्या. व्हॉट इज इट? सॉलिड अँगल इज द रेशो. कशाचा रेशो आहे? रेशो ऑफ एरिया ऑफ अ पोर्शन ऑफ सरफेस ऑफ स्पियर. म्हणजे इथं स्पियर घेतलाय, त्या स्पियरचा सरफेस आहे, त्या सरफेसच्या पोर्शनचा एरिया म्हणजे स्मॉल पोर्शन घेतलाय तुम्ही त्या स्पियरच्या सरफेसचा, त्याचा एरिया डिवायडेड बाय द स्क्वेअर ऑफ रेडियस ऑफ द स्पियर जर घेतला तर त्याला म्हणायचं सॉलिड अँगल. पण प्लेन अँगल हा पण रेशो होता. तो कशाचा रेशो होता? लेंथ ऑफ आर्क ऑफ सर्कल डिवायडेड बाय रेडियस ऑफ सर्कल. आर यू गेटिंग इट? आणि सॉलिड अँगल मात्र स्पियरच्या बाबतीत आहे. व्हॉट इज इट? सॉलिड अँगल इज द रेशो ऑफ एरिया ऑफ पोर्शन ऑफ सरफेस ऑफ स्पियर. म्हणजे स्पियरचा पूर्ण सरफेस तुम्ही इमॅजिन करू शकता. स्पेरिकल बॉल असतो, स्पेरिकल बॉडी असते, पूर्ण सरफेस 4πr² सरफेस एरिया असतो. त्या पूर्ण सरफेसचा एक एरिया घ्यायचा आणि त्या एरियाला स्पियरच्या रेडियसच्या स्क्वेअरने डिवाइड करायचं. म्हणजे जे तुम्हाला मिळेल त्याला म्हणायचं सॉलिड अँगल. सो लेट अस डिफाइन वन्स अगेन द सॉलिड अँगल. रेशो ऑफ एरिया ऑफ पोर्शन ऑफ सरफेस ऑफ स्पियर. आर यू गेटिंग दिस? म्हणजे सरफेस घ्यायचा स्पियरचा, त्या सरफेसच्या पोर्शनचा एरिया डिवायडेड बाय स्क्वेअर ऑफ रेडियस ऑफ द स्पियर घेतला तर त्याला सॉलिड अँगल असं म्हणायचं. आता या सॉलिड अँगलला आपण फॉर्म्युल्यामध्ये व्यक्त करू शकतो. सॉलिड अँगल इज द रेशो ऑफ एरिया ऑफ स्पियर डिवायडेड बाय स्क्वेअर ऑफ रेडियस ऑफ स्पियर. सी हियर, दॅट इज सॉलिड अँगल इक्वल टू एरिया ऑफ पोर्शन ऑफ स्पियर. पूर्ण स्पियरचा एरिया पण घेऊ शकता, तो टोटल सॉलिड अँगल मिळेल, डिवायडेड बाय स्क्वेअर ऑफ रेडियस ऑफ स्पियर. म्हणजे स्पियरच्या जो काही सरफेस असेल त्या सरफेस मधील एखादा पोर्शन घ्या आणि त्या पोर्शनचा एरिया डिवायडेड बाय स्क्वेअर ऑफ रेडियस ऑफ स्पियर. या पद्धतीनं तुम्ही सॉलिड अँगलचा फॉर्म्युला देखील प्रोड्यूस करू शकता त्याच्या डेफिनेशनवरून. तर डेफिनेशन तुम्हाला माहित असेल तर फॉर्म्युला पटकन लक्षात येईल, किंवा फॉर्म्युला लक्षात असेल तर डेफिनेशन त्यावरून तुम्ही देऊ शकता. लेट अस ट्राय टू फाइंड द फॉर्म्युला or explanation for the solid angle. See here. आणि सॉलिड अँगलचा आपल्याला एक्सप्लेनेशन घेण्यासाठी we will consider a small section of sphere. एका स्पियरचा एक स्मॉल सेक्शन विचारात घेऊया, ज्या स्पियरची रेडियस किती असेल r आणि सेंटर असेल O. So we will consider small section of sphere whose radius is r and center is O. म्हणजे इथं स्पियरची रेडियस r आहे, स्पियरचं सेंटर O आहे आणि त्याचा एक स्मॉल सेक्शन तुम्ही विचारात घेतलेला आहात. आणि त्या सेक्शनचा एरिया किती असेल पहा. सी हियर, DA, स्मॉल सरफेस एरिया ऑफ द स्पियर. तुम्ही जो स्मॉल सेक्शन विचारात घेतलाय ना, त्याची डायग्राम तुम्हाला दाखवतो. सिरीज, सी हियर, हा तो सेक्शन, दिस वन. आणि अर्थातच तो सॉलिड स्पियर असल्यामुळं आतील पार्ट देखील फिलअप झालेला आहे. सॉलिड स्पियर म्हणजे लेदर बॉल आहे
आणि लेदर बॉलचा एक स्मॉल सेक्शन तुम्ही कट केलेला दिसतोय तुम्हाला, स्मॉल सेक्शन लेदर बॉलचा. किंवा जर ऍपल तुम्ही घेतलात, स्पेरिकल ऍपल घेतला किंवा वॉटरमेलन घेतलात, कलिंगड घेतलात आणि कलिंगडला जर अशा पद्धतीनं तुम्ही चारी बाजूनं त्याला जर कट केलात आणि तो पोर्शन बाहेर काढला तर तो पोर्शन म्हणजे हा तो वॉटरमेलनचा पोर्शन. कारण वॉटरमेलन इज स्पेरिकल इन शेप आणि स्पेरिकल इन शेप जर असेल तर त्याला स्पियर म्हणू शकता तुम्ही. आणि त्या वॉटरमेलनचा जो काय सरफेस आहे त्यातला एक स्मॉल पोर्शन तुम्ही कट करून घेतलेला आहे, त्याचा एरिया किती आहे, DA. आणि O इज द सेंटर ऑफ दॅट वॉटरमेलन म्हणजे स्पियर. आणि व्हॉट इज R? R इज रेडियस ऑफ दॅट स्पियर मीन्स वॉटरमेलन. आर यू गेटिंग दिस? कारण वॉटरमेलन ते प्रॉपर तयार आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण त्याला कट करतो आणि तो एक लहान पोर्शन बाहेर काढतो, तो पोर्शन म्हणजे हा पोर्शन वॉटरमेलनचा. सो व्हॉट इज DA? स्मॉल सरफेस एरिया ऑफ द स्पियर. कारण पूर्ण सरफेस एरिया स्पियरचा इथे घेतलेला नाही, त्यातला स्मॉल सरफेस एरिया घेतलेला आहे. आणि व्हॉट इज R? रेडियस ऑफ दॅट स्पियर. अँड व्हॉट इज O? सेंटर ऑफ द स्पियर. आता तुम्ही डेफिनेशन वरून सॉलिड अँगल काढायचा असेल तुम्हाला, तर तो सॉलिड अँगल म्हणजे हा जो काही स्मॉल एरिया आहे स्पियरचा DA, त्या एरियानं स्पियरच्या सेंटरशी सबटेंड केलेला अँगल हा दिसतो पहा तुम्हाला. 3 डायमेन्शनल अँगल आहे हा, प्लेन अँगल नाही, हा 3 डायमेन्शनल अँगल आहे, त्यालाच तुम्ही D ओमेगा असं म्हणायचं. मग त्याचा आपण फॉर्म्युला तयार करू. सो अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ सॉलिड अँगल, सॉलिड अँगलच्या डेफिनेशन नुसार आपण काय लिहिणार का, सॉलिड अँगल सबटेंडेड बाय एरिया DA at the center O of sphere. See here. हा जो स्मॉल एरिया आहे स्पियरचा, त्या स्मॉल एरियानं जो सॉलिड अँगल सेंटर बरोबर सबटेंड केलेला आहे, मेड केलेला आहे, तो म्हणजे D ओमेगा. तो आपण या फॉर्म्युल्याने मिळवायचा. एरिया ऑफ पोर्शन ऑफ स्पियर, या पोर्शन जो आहे स्पियरचा त्याचा एरिया किती आहे, DA, डिवायडेड बाय स्क्वेअर ऑफ रेडियस ऑफ स्पियर. व्हॉट इज द रेडियस R आणि त्याचा स्क्वेअर. देअरफॉर सॉलिड अँगल, मग एक तर तुम्ही D ओमेगा ने डिनोट करा किंवा हा सिम्बॉल DW पण रीड करताना D ओमेगाच इक्वल टू दिस इज द एरिया ऑफ पोर्शन ऑफ स्पियर डिवायडेड बाय स्क्वेअर ऑफ रेडियस ऑफ स्पियर. आणि याला मात्र मेजर करताना तुम्ही युनिट कोणतं यूज केलाय का, दिस इज द स्टे रेडियन युनिट. सिम्बॉल आहे त्याचा यासा. कारण आपल्याला माहिती आहे प्लेन अँगल इज मेजर्ड इन रेडियन अँड सॉलिड अँगल इज मेजर्ड इन स्टे रेडियन. सो लेट अस try to find out what additional information we can take in mind. So I think you have completed you have understand the meaning of solid angle. Solid angle is simply angle subtended by small area of sphere at the center of sphere. आणि प्लेन अँगल म्हणजे काय, अँगल सबटेंडेड बाय आर्क ऑफ सर्कल ऍट द सेंटर ऑफ सर्कल. फरक असा आहे, म्हणजे प्लेन अँगल या सर्कलच्या आर्कनं सेंटर बरोबर मेड केलेला अँगल, आणि सॉलिड अँगल म्हणजे स्मॉल एरिया ऑफ स्पियर, स्पियरच्या स्मॉल एरियानं स्पियरच्या सेंटरशी मेड केलेला अँगल. त्यामुळं प्लेन अँगल हा देखील रेशो आहे आणि सॉलिड अँगल हा देखील रेशो आहे. प्लेन अँगल हा रेशो आर्क अपॉन रेडियस आणि सॉलिड अँगल हा रेशो एरिया अपॉन स्क्वेअर ऑफ रेडियस. दोघांची ही युनिट वेगळी वेगळी आहे. ओके, लेट अस ट्राय टू learn more about the solid angle. See here. Thus, solid angle D omega, दोघांचेही meaning सेमच आहे, is the angle subtended by small portion of surface of sphere with the center O of sphere. Okay. आता याचं याचा युनिट काय घेणार तुम्ही सॉलिड अँगलचं, तर स्टे रेडियन. सी हियर, याचा युनिट ऑफ सॉलिड अँगल इज द स्टे रेडियन. सिम्बॉल आहे त्याचा याचा. नेक्स्ट, सरफेस एरिया ऑफ कंप्लीट स्पियर. स्पियरच्या कंप्लीट एरिया, सरफेस एरिया किती असतो, 4 पाय आर स्क्वेअर. आर म्हणजे रेडियस. मग कंप्लीट स्पियरनं सेंटरशी सबटेंड केलेला जो सॉलिड अँगल आहे तो आपण फाइंड आउट करूया. सी हियर,
सॉलिड अँगल सबटेंडेड ऍट द पॉइंट ओ. पॉइंट ओ म्हणजे सेंटर स्पिअरचा. बाय द होल सरफेस ऑफ द स्पिअर इज. मग हा जो सॉलिड अँगल सबटेंड झालेला आहे तो लार्ज सॉलिड अँगल असेल, कारण स्पिअरचा तुम्ही कम्प्लीट सरफेस एरिया घेतलेला आहात आणि त्या कम्प्लीट सरफेस एरियानं स्पिअरच्या सेंटर बरोबर सबटेंड केलेला अँगल तुम्ही आता डी ओमेगानं नाही दाखवायचा, फक्त ओमेगानं दाखवायचा, कारण तो लार्ज अँगल आहे. सी हिअर ओमेगा और W म्हणजेच ओमेगा इक्वल टू एरिया ऑफ कम्प्लीट स्पियर डिवायडेड बाय स्क्वेअर ऑफ रेडियस ऑफ स्पियर. मग कम्प्लीट स्पियरचा एरिया किती? 4 पाय आर स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इक्वल टू 4 पाय, but it is stay radian. It is stay radian. So this is solid angle subtended by complete sphere at its center. 4 pi stay radian. Then as we know that plane angle subtended by complete circle at its center is how much? 2 pi radian. म्हणजे पूर्ण सर्कलनं त्याच्या सेंटरशी सबटेंड केलेला प्लेन अँगल हा 2 पाय रेडियन असतो आणि पूर्ण स्पिअरनं त्याच्या सेंटरशी सबटेंड केलेला अँगल जो असतो तो 4 पाय बट स्टे रेडियन असतो. सो इन दिस वे वी स्टडीड supplementary physical quantities, plane angle and solid angle. Let us learn more about the angles, its units and the relation between them. Do you know, under this heading we will learn regarding the relation between radian and degree. आपल्याला माहिती आहे मुलांनो, डिग्री हे देखील युनिट आहे अँगलचंच आणि रेडियन हे देखील युनिट आहे अँगलचंच, प्लेन अँगलचं. मग ह्या दोघांच्या मध्ये नेमकं रिलेशन काय राहतं म्हणजे कन्फ्युजन आपल्याला निघून जाऊ द्या. सो वी नो दॅट 2 पाय रेडियन is equal to 360 degree. See here, 2 pi radian equal to 360 degree. मग यावरून आपल्याला 1 रेडियन इक्वल टू किती डिग्री आपल्याला काढावं लागेल. मग त्यावरून पाय रेडियन इक्वल टू किती मिळेल तुम्हाला? पाय रेडियन हे 2 ने इकडे डिवाइड करायचं 360 अपॉन 2 म्हणजे 180 डिग्री. सी हिअर, देअरफॉर पाय रेडियन सिम्बॉल मध्ये पाय रेस टू सी दाखवायचं, पाय रेडियन इक्वल टू 180 डिग्री. यावरून 1 रेडियन जर काढायचं असेल तर 180 डिग्रीला पाय ने डिवाइड करायला पाहिजे. सी हिअर 1 रेडियन इक्वल टू 180 डिग्री अपॉन पाय आणि पायची व्हॅल्यू आपण इतकी घ्यायची 3.142 आणि हा जर तुम्ही डिव्हिजन केलात, हा जर तुम्ही रेशो केलात तर त्याचा आन्सर किती येतं पहा, नियरली 57.3 येणारा आन्सर डिग्री मध्ये असेल. सी हिअर 1 रेडियन इक्वल टू 57.3 डिग्री. सो दिस इज रिलेशन बिटवीन रेडियन अँड डिग्री. म्हणजे 1 रेडियन म्हणजे 57.3 डिग्री इतकी व्हॅल्यू तुम्ही घेऊ शकता. हे फायनल रिलेशन जरी लक्षात ठेवलं तरी चालेल, पुढे न्यूमरिकल एक्झाम्पल सॉल्व्ह करताना त्याचा यूज होणार आहे. सो we studied one relation between radian and degree. 1 radian equal to 57.3 degree. आता सेकंड रिलेशन आपण स्टडी करू, रिलेशन बिटवीन डिग्री अँड रेडियन. आता आपल्याला माहित झालं की 1 रेडियन म्हणजे किती डिग्री माहित झालं. आता 1 डिग्री म्हणजे किती रेडियन हे काढावं लागेल, isn't it? आणि ते काढण्यासाठी रिलेशन बिटवीन डिग्री अँड रेडियन म्हणजे आपल्याला 1 डिग्री म्हणजे किती रेडियन हे पाहिजे. सी हिअर 1 डिग्री इक्वल टू पाय अपॉन 180. सी हिअर इथून घेतलेलं आहे, इथून घेतलेलं आहे, हे पाय रेडियन आहे ऍक्च्युली अपॉन 180. सी हिअर इथं 180 डिग्री म्हणजे किती आहे, पाय रेडियन. मग 1 डिग्री पाहिजे असेल तर पाय रेडियन अपॉन 180. सी हिअर पाय रेडियन अपॉन 180, इथं रेडियन दिलं तर चाललं असतं. मग पायची व्हॅल्यू किती घेणार आपण, 3.142 डिवायडेड बाय 180 आणि ह्या दोघांचं डिव्हिजन केल्यानंतर आपल्याला नंबर मिळतो 1.745 into 10⁻²² रेडियन. सो दिस इज द रिलेशन बिटवीन डिग्री अँड रेडियन. म्हणजे जसं तुम्ही 1 रेडियन म्हणजे किती डिग्री म्हणणार आहात, 1 रेडियन म्हणजे 57.3 डिग्री म्हणणार आहात, तसं आता 1 डिग्री म्हणजे किती रेडियन. सी हिअर 1 डिग्री इक्वल टू 1.745
इंटू 10⁻⁻2 रेडियन. लक्षात ठेवायला पाहिजे हे 1 रेडियन म्हणजे किती डिग्री, अपोजिट 1 डिग्री म्हणजे किती रेडियन. आता थर्ड रिलेशन आपल्याला कुणामधलं शोधायचं आहे पहा. रिलेशन बिटवीन डिग्री अँड मिनिट्स. रिलेशन बिटवीन डिग्री अँड मिनिट्स. आपल्याला माहिती आहे 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट्स. मग डिग्री रेस टू 0 न दाखवतात आणि मिनिट्स रेस टू स्लॅश न दाखवतात. हे पहा 1 डिग्री इक्वल टू 60 मिनिट्स. मग यावरून 1 मिनिट इक्वल टू किती डिग्री कसं काढायचं. 1 मिनिट इक्वल टू 1/60 डिग्री. इथूनच घ्यायचं. 1 डिग्री इक्वल टू 60 मिनिट. ओके. देन 1 मिनिट इक्वल टू 1/60 डिग्री. 1/60 डिग्री ह्या दोघांचा जो काही डिव्हिजन आहे ती डिव्हिजन मिळेल तुम्हाला 0.0167 डिग्री. सो यू आर गेटिंग द रिलेशन बिटवीन डिग्री अँड मिनिट. 1 मिनिट इक्वल टू धिस डिग्री 0.0167 डिग्री. आता आपण ह्या 1 मिनिट म्हणजे 1 मिनिट आणि रेडियन मधलं रिलेशन काढू शकतो. कसं काढू शकतो बघा. मला 1 डिग्री म्हणजे किती रेडियन माहिती आहे. मग ह्या डिग्रीचं रेडियन किती मल्टिप्लाइड बाय दिस. म्हणजे 1 मिनिट आणि रेडियन ह्यांच्यामधलं रिलेशन आपल्याला मिळवता येईल. बिकॉज आय नो द रिलेशन बिटवीन डिग्री अँड रेडियन. आणि मला इतक्या डिग्रीचं किती रेडियन करायचं असेल तर मला ह्या डिग्रीला या रेडियननं मल्टिप्लाय करायला पाहिजे. सी हिअर. Therefore, 1 minute equal to this amount of degree. पण मला त्याला रेडियन मध्ये घेऊन जायचं आहे. आणि 1 डिग्री म्हणजे this amount of रेडियन. मग ह्या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केला तर तुम्हाला आन्सर येईल 1 मिनिट इक्वल टू 2.91 इंटू 10⁻⁻4 रेडियन. अशा पद्धतीनं तुम्हाला एका डिग्री 1 डिग्री आणि रेडियन मधलं रिलेशन इथं कळलं. सी हिअर 1 डिग्री आणि रेडियन मधलं रिलेशन इथं कळलं. आणि इथं काय कळलं 1 मिनिट आणि रेडियन मधलं रिलेशन कळलं. आर यू गेटिंग इट. 3 महत्वाचे रिलेशन तुम्ही शोधून काढतात पहा. पहिलं रेडियन आणि डिग्री मधलं. सी हिअर रेडियन आणि डिग्री मधलं 1 रेडियन म्हणजे किती डिग्री पहा. दुसरं डिग्री आणि रेडियन मधलं 1 डिग्री म्हणजे किती रेडियन पहा. आणि तिसरं रिलेशन आहे 1 मिनिट आणि रेडियन मधलं. सो 1 मिनिट इक्वल टू 2.91 इंटू 10⁻⁻4 रेडियन. आता चौथं जे रिलेशन आहे लास्ट ते कशामधलं असलं माहितीये का. 1 सेकंड आणि रेडियन मधलं रिलेशन असेल. सो सी फोर्थ रिलेशन बिटवीन मिनिट अँड सेकंड. पहिल्यांदा आपण मिळूया. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे 1 मिनिट म्हणजे 60 सेकंड. सी हिअर 1 मिनिट इक्वल टू 60 सेकंड. मग यावरून 1 सेकंड इक्वल टू कसं करणार पहा 1/60 मिनिट्स. आणि ह्या दोघांचा रेशो 0.0167 मिनिट्स. म्हणजे 1 सेकंड इक्वल टू धिस अमाऊंट ऑफ मिनिट. आणि आपल्याला माहिती आहे 1 मिनिट आणि रेडियन मधलं रिलेशन म्हणजे मला 1 सेकंडचं रेडियन मध्ये करायला जायचं असेल तर मला या व्हॅल्यूला 1 मिनिट इक्वल टू रेडियनच्या रिलेशननं मल्टिप्लाय करावं लागेल. सी हिअर. देअरफॉर 1 सेकंड इक्वल टू दिस अमाऊंट ऑफ मिनिट. आणि 1 मिनिट ची आपण पहिल्यांदा डिग्री केली. 1 मिनिट इक्वल टू धिस अमाऊंट ऑफ डिग्री. आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन मला मिळालं 2.79 इंटू 10⁻⁻4 डिग्री. आता ह्याचं रेडियन मध्ये करायचं असेल तर 1 डिग्री म्हणजे किती रेडियन 1.745 इंटू 10⁻⁻2 रेडियन. सी हिअर. देअरफॉर 1 मिनिट इक्वल टू दिस इज द व्हॅल्यू ऑफ डिग्री इथून आलेली मल्टिप्लाइड बाय 1 डिग्री म्हणजे इतकं रेडियन असतं. आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन तुम्ही केलात तर फायनली मिळेल तुम्हाला 1 सेकंड. दिस इज द व्हॅल्यू ऑफ 1 सेकंड इक्वल टू 4.847 into 10⁻⁻6 radian. So this was the fourth relation, which is the relation between 1 second and radian.
तर पहिलं रिलेशन आपण स्टडी केलं, 1 रेडियन इक्वल टू हाऊ मच डिग्री, 57.3 डिग्री. दुसरं रिलेशन कोणतं स्टडी केलं बा, लेट अस रिवाइज दिस. फर्स्ट वन, 1 रेडियन इक्वल टू 57.3 डिग्री. दुसरं रिलेशन 1 डिग्री म्हणजे 1.745 इंटू 10⁻² रेडियन. तिसरं रिलेशन 1 मिनिट म्हणजे किती रेडियन. सी हियर, 1 minute means this much amount of radian, 2.91 into 10⁻⁴ radian, 1 minute equal to. आणि चौथं रिलेशन 1 सेकंड म्हणजे किती रेडियन, किती रेडिएशन. सी, फोर्थ रिलेशन मध्ये 1 second equal to this much amount of radian. So 1 second equal to 4.847 into 10⁻⁶ radian. So these are the different relations between, first of all, degree and radian. Second, 1 radian equal to how much degree. Third, 1 degree means how much radian. Fourth, 1 minute means how much radian. And next, last one is the 1 second means how much radian. या सगळ्या रिलेशनला आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. पुढे ज्यावेळेला आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू त्यावेळी न्यूमरिकल मध्ये युनिट कन्व्हर्शनची गरज लागेल, त्यावेळेला पटकन हे सुचलं पाहिजे. जर तुम्हाला रेडियन मधला अँगल डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 1 रेडियन म्हणजे किती डिग्री पटकन आठवलं पाहिजे, किंवा डिग्री मधला अँगल रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 1 डिग्री म्हणजे किती रेडियन हे कळलं पाहिजे. तसंच मिनिट्स मधलं रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 1 मिनिट म्हणजे किती रेडियन माहिती पाहिजे. त्याचबरोबर सेकंड मधलं रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 1 सेकंड म्हणजे किती रेडियन हे आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे. सो विथ दिस वी आर एंडिंग द कन्सेप्ट ऑफ प्लेन अँगल अँड सॉलिड अँगल. थँक यू फ्रेंड्स.